बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक ही वादळी ठरणार आहे, कारण मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आमदार सुरेश धस हे आक्रमक आहेत। धनंजय मुंडेंविरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे अजित पवारांना देणार असं सुरेश धस म्हणालेत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी सुरेश धस यांनी हा इशारा दिला। धनंजय मुंडेंविरोधात पेन ड्राईव्ह भरून पुरावे आहेत, पेन ड्राईव्ह अजितदादांना देणार असं सुरेश धस म्हणाले। पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी 73 कोटींची बोगस बिलं उचलून भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश धस यांनी आधीच केलाय। सुरेश धस यांच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार। बिगर तथ्याचं नाही, आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही। आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जी आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्राईव्ह, त्याचा पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे। काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो पेन ड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे। अतिशय चांगले निर्णय होतील अशी अपेक्षा आहे। दादांचा कामाचा उरक चांगला आहे, फास्ट निर्णय क्षमता आहे, त्याच्यामुळं जिल्ह्याला आणि आता जिल्ह्याला फरक दिसला नाही का? बीड शहरात सगळे घाणच घाण असते, जरा साफसफाई तरी झाली ना, म्हणून दादांनी वारंवार आमच्या जिल्ह्याला यावं अशी आमची अपेक्षा राहील। बातमी आपण पाहतोय, आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक ही वादळी ठरणार आहे। बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदा बीडमध्ये पोहोचलेले आहेत, आणि ही वादळी ठरण्याचं कारण केवळ 73 कोटींचा सुरेश धस यांनी केलेला आरोप नाहीये, तर मागच्या जवळपास 1.5 महिन्यापासून किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काळापासून बीडमध्ये जे सुरू आहे, बीडमुळे महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि त्यामुळे देशभरात जी चर्चा सुरू आहे ते कारण सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, खरं तर विषय केवळ 73 कोटींपुरता मर्यादित नाहीये। ही बैठक वादळी ठरण्याचं कारण केवळ 73 कोटी रुपये इतकं नसणार आहे, त्या भ्रष्टाचाराचं नसणार आहे। मागचा 1.5 महिना बीडमध्ये काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय सुरू आहे, त्याची सुद्धा पार्श्वभूमी या सगळ्याला असणार आहे। नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं की सुरेश धस यांनी गेल्या 1.5 महिन्यापासून किंबहुना तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यापेक्षा अधिक काळ उलटलेला आहे। रोज नवनवीन एक आरोप या ठिकाणी सुरेश धस यांच्याकडून केले जात असे। आपण जर पाहिलं तर मग ती थर्मलची राख असेल, राखेतून होणारी खंडणी असेल, त्याचबरोबर पवन चक्कींचं मालकांकडून घेणारे कंपन्यांकडून मागितलेली खंडणीचा आरोप असेल, त्याचबरोबर वीट भट्ट्यांचा आरोप असेल, खुनांचा आरोप असेल, असे अनेक आरोप सुरेश धस यांच्याकडून या गेल्या 1.5 महिन्यामध्ये करण्यात आलेले आहे। आणि त्या आरोपानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा डीपीडीसीच्या बैठकीच्या माध्यमातून पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर अजित पवार आणि हे सर्व जे नेते आहेत ते एका मंचावर येणार आहे या बैठकीच्या माध्यमातून। जर आपण पाहिलं तर आता ही बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वचे सर्व आमदार आहे जे बीड जिल्ह्यातले ते या बैठकीला उपस्थित आहे। हे महत्वाचं आहे, कारण की जर आपण पाहिलं की आजपर्यंत फक्त हे आरोप केले गेलेले होते, माध्यमांसमोर धस यांनी आरोप केले होते, मात्र आज पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं आहे, ज्यावेळेस ते बैठकीला जात होते त्यावेळेस प्रसार माध्यमाला त्यांनी सांगितले माझ्याकडे आता सर्व या आरोपांचे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी पेनड्राईव्ह मध्ये घेतलेले आहेत, ते पुरावे मी अजितदादा यांना देणार आहे। जर पुराव्यामध्ये तथ्य असेल तर अजितदादांनी कारवाई करावी असं ठासून त्यांनी या ठिकाणी सांगितले। त्यामुळेच आपण पाहिलं हे पुरावे जर धनंजय मुंडेच्या विरोधात जर गेले तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होऊ शकते। या पुराव्यामध्ये किती तथ्य आहे, ते पुराव्यामध्ये काय काय सादर करणार आहे, फक्त या 73 कोटीचंच ते पुरावे सादर करणार आहेत की मग परळीमधले जे 109 हत्या झाल्या त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय त्याचे पुरावे सादर करणार आहे, त्याचबरोबर थर्मलची राख असेल त्या संदर्भात पुरावे सादर करणार आहे, खंडणी संदर्भात पुरावे सादर करणार आहे की अजून या सर्व विषयावरती ते पुरावे सादर करणार, हे पाहणं महत्वाचं राहणार। एवढं मात्र निश्चित आहे की थोड्याच वेळात ही बैठकीला सुरुवात होणार आहे। ही बैठक नक्कीच वादळी ठरणार आहे, कारण की पुरावे घेऊन आता धस हे बैठकीला गेलेले आहे। यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या देखील सोबत राहणार असणार या बैठकीमध्ये, आणि या सर्व बैठकीचं नेतृत्व उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार हे करत आहेत। सचिन, तुम्ही असे जोडलेले राहा। बातमी आपण पाहतोय बीडमधून मुंडेंविरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे हे अजित पवारांना देणार असल्याचं सुरेश धस यांनी या बैठकीला जाण्यापूर्वी म्हटलेलं आहे। बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक पार पडते। पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। समितीच्या सदस्यपदी आमदार विजयसिंह पंडित, नमिता मुंदडांची नियुक्ती करण्यात आली। सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंकेंना डावलल्याची चर्चा आहे। सुरेश धस, प्रकाश सोळंकेंना डावलल्याची चर्चा ही सध्या सुरू आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सचिन जिरे आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, खरं तर ही बैठक आज पार पडते। अजित पवार हे अर्थातच अध्यक्ष असतील या बैठकीचे, मात्र समितीच्या सदस्यपदी विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदडांची नियुक्ती केली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोळंके आहेत, भाजपचे सुरेश धस आहेत,
त्यांना डावलल्याची चर्चा आहे. नक्कीच डावलल्याची चर्चा या ठिकाणी दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. मात्र असं देखील म्हटलं जात आहे, अशा देखील चर्चा आहे की सुरज दस यांनी सातत्याने जे हे प्रकरण समोर आणलेलं आहे त्यामुळे कुठेतरी बीड जिल्ह्याची बदनामी झाली असा देखील एक सूर बोललो जात आहे. अशा देखील एक चर्चा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की सोळंकी असेल यांनी देखील एक विरोधाची भूमिका घेतली होती, त्यामुळेच त्यांना डावलण्यात आलं अशा देखील एक चर्चा आता या बीडच्या गल्लोगल्लीमध्ये रंगत आहे, टपऱ्यावरती रंगत आहे, चाच्या हॉटेलमध्ये रंगत आहे. आपण जर पाहिलं तर सध्या परिस्थितीला ही बैठक सुरू झालेली आहे. अशा चर्चांना आता बीड जिल्ह्यामध्ये ऊत आलेला आहे. बरं, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे अगदी प्रकाश सोळंकेंनी सुद्धा जो पहिला मोर्चा बीडमध्ये निघालेला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, त्यावेळी त्यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते असलेले धनंजय मुंडेंवर आरोप केल्यामुळे त्यांना डावललंय का अशी चर्चा स्वाभाविकपणे बीडमध्ये सुरू आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी.